सर्व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण बाल शिक्षण सेवा अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता वय वर्ष 3 ते 5 पर्यंतचे शिक्षण सुरू होणार आहे. त्याच धर्तीवर बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा सेवांतर्गत ब्रँडेड कोर्स सुरू झालेला आहे. चला तर मग आज आपण घटक संच 6 मधील 9व्या घटकातील पहिलं मोजणी यावरील प्रश्नमंजुषा अभ्यासणार आहोत. चला तर मग प्रश्नमंजुषेवर क्लिक करूया. त्यासमोर अटेम्प्ट क्विज नाउ हे ऑप्शन आलेले आहे. त्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचे आहे. अंगणवाडी ताई बघा, आपल्या समोर प्रश्नमंजुषा आलेली आहे. या प्रश्नमंजुषेमध्ये किती प्रश्न आहेत हे आपण सर्वप्रथम बघूया. 2. या प्रश्नमंजुषेमध्ये 2च प्रश्न देण्यात आलेले आहेत. त्यातील पहिला प्रश्न आहे, मोजणीतील चुका सुधारण्यासाठी काय करावे? 1. मोजण्याची पुरेशी संधी द्यावी. 2. चुका लक्षात आणून द्याव्या. 3. संख्यानामे पाठ करून घ्यावीत. 4. संख्या लिहिण्याचा सराव घ्यावा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मोजण्याची पुरेशी संधी द्यावी. चला तर मग ऑप्शन क्रमांक 1 ला क्लिक करूया. त्यानंतर चला पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 2, अंक गोलांवर मोजणी हा पाठ अशा पद्धतीने शिकवल्यामुळे काय फायदा होईल? ऑप्शन क्रमांक 1 आहे, संख्येवर मोजणी बेरीज वजाबाकी करताना मदत होते. 2. संख्यानामे लवकर पाठ होतात. 3. लहान मोठ्या संख्या कळायला मदत होते. 4. संख्या चिन्हे लक्षात राहतात. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, संख्या रेषेवर मोजणी बेरीज वजाबाकी करताना मदत होते. चला तर मग त्यावर क्लिक करूया. दोन्ही प्रश्नांची उत्तरे ऑप्शन क्रमांक 1च आहेत. तुम्ही बघून घेऊ शकता. ऑप्शन क्रमांक 1, दोन्ही प्रश्नांचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. आता आपण सबमिट या बटनावर क्लिक करणार आहोत. चला तर मग सबमिट करूया. उत्तर सेव्ह केले आहे. आता आपण सबमिट ऑल अँड फिनिश वर क्लिक करणार आहोत. त्यानंतर पुन्हा सबमिट वर क्लिक करूया. या अभ्यासक्रमामध्ये एकूण 12 मॉड्यूल्स आहेत. या 12 मॉड्यूल्सवर जेवढ्याही प्रश्नमंजुषा असतील त्या प्रश्नमंजुषेचे उत्तरे मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यानंतर आपला जो स्वाध्याय आहे तोही मी आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु प्रथम ही 12 मॉड्यूलची प्रश्नमंजुषा होऊ द्या, त्यानंतरच मी तुमच्यापर्यंत स्वाध्याय घेऊन येणार आहे. तोपर्यंत आपण थोडं थांबावे अशी सर्व अंगणवाडी ताईंना विनंती आहे. बघा, आपल्या प्रश्नाची उत्तरे दाखवण्यात आलेली आहेत. दोन्हीपैकी दोन्ही बरोबर आहेत. आपली प्रश्न क्रमांक 1 असेल किंवा 2 असेल, दोन्ही प्रश्न आपले बरोबर आलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, इतरांसोबत शेअर करा. धन्यवाद.